नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे सुगड पूजन वगैरे. तर संक्रांतीचे 3 दिवस असतात आणि भोगीच्या दिवशी आम्ही म्हणजे लातूर साईडचे असल्यामुळे भोगीच्या दिवशी सुगड पूजन सुद्धा केलं जातं. तर ती आपण वर्षानुवर्ष करतो आणि आपली संस्कृती आपण जपायलाच हवी. तर सुगड पूजन म्हणजे काय, मातीपासून जे भांडे बनवले जातात त्या दिवशी त्याला खूप जास्त मान असतो आणि संक्रांतीला सगळ्यात जास्त विशेषतः त्यालाच महत्त्व असतं. त्याच्यामुळे त्याची आदल्या दिवशीच पूजन करून घेतात. तर कोणाच्या इथं संक्रांतीच्या दिवशी सुद्धा पूजा करतात, तर कोणाच्या इथं अगोदर. तर आम्ही अगोदरच पूजा करून ठेवतो आणि त्याला झाकून सुद्धा ठेवतो. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण की ह्याची पूजा सुद्धा कशी करतात. तर इथं मी सगळे वटाणे, हरभरा, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, जे ठुशा आहेत त्या, फुलं, अजून जे काय ते हे भरण्यासाठी जेवढं सामान लागतं ना तेवढं सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं होतं. गाजर, ककडी, अजून पेरू, ऊसाचे तुकडे, हरभरे आणि ह्याचे सगळे व्यवस्थित असे काप करून घेतले आणि सगळे एका बाजूला काढून घेतले. आता इथं सुगड पूजनाची पूजा करायची आहे, त्याच्यामुळं अगोदर जर आपण ताट वगैरे सगळं व्यवस्थित भरून ठेवलं तर ते आपल्याला हे करायला सुद्धा सोपं जातं. तर इथं सगळं मी व्यवस्थित जेवढं लागेल तेवढं सगळं हे केलंय. तर सगळ्यात अगोदर आपल्याला सुगड जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे. आता ते धुताना मातीचे असल्यामुळे एवढा छान सुगंध येत होता ना, त्याचा खूप मस्त वाटत होतं ते धुताना सुद्धा. आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला त्याला छान असे दोरे वगैरे गुंडाळून ठेवायचेत. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये जी आपली संस्कृती, आपले जे पूर्वीचे लोक सगळे करायचे ते आपल्याला करण्यात, आणि ज्या वेळेस मी आईसोबत हे सुगड पूजन वगैरे करायचे ना त्या दिवसाची मला म्हणजे आठवण आली त्यावेळेसची. या जे सण आपण जेव्हा साजरी करत असतो त्यावेळेस एक वेगळाच आनंद असतो आणि घरामध्ये सुद्धा एक वेगळीच एनर्जी असते. तर इथं माझी छान अशी रांगोळी वगैरे काढून झालेली. सगळ्यात अगोदर तर लाल वस्त्र किंवा कुठलंही स्वच्छ वस्त्र त्याच्यावर अंथरून घ्यायचं, रांगोळी काढायची आणि सगळ्यात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा. त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर आपण गणपती बाप्पाची पूजा करत असतो. तर इथं मी सुपारी ठेवून हळदी कुंकू वगैरे वाहून त्याला फूल सुद्धा वाहिलं, म्हणजे गणपती म्हणून सुपारी सुद्धा ठेवलेली आहे मी. तर हे झालेलं आहे आणि आपल्याला आता जे सुगड आपण घेतलेले आहेत ना त्याला दोरे वगैरे गुंडाळून घ्यायचेत. तिळगुळ सुद्धा मी गणपती बाप्पाला वाहिलं. तर इथे तुम्ही आता बघू शकता, याला मी 2-2 आडे ह्या पांढऱ्या कलरच्या दोऱ्याचे हे करते. आता जो कोणी सुती धागा जो असतो तो वापरतो, तर आमच्या इकडे तर हा धागा वापरतात. त्याच्यामुळे ह्या धागाने मी असे 2-2 ह्याला वेडे घालून घेते सगळ्यात जी 5 सुगड आहेत त्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याला लगेच हळदी कुंकाचे बोटं लावायचेत. संक्रांत म्हटल्याच्या नंतर हळदी कुंकू आणि तिळगुळ ह्याला सगळ्यात जास्त महत्त्व असतं. तसं सुगड पूजनाला सुद्धा एकदम महत्त्व असतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर नक्की आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. तर इथं माझ्या हळदी कुंकाचे 5-5 बोटं मी त्याला लावून घेते. जे माझ्या हातामध्ये घालतात चुडे, त्याला सुद्धा आमच्या इकडं खूप जास्त मान आहे, म्हणजे लातूर साईडला. आता इथं माझ्या सगळ्या जे ह्याला आहे तर हळदी कुंकू वगैरे लावून झालं आहे. आता सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये तीळ तांदूळ वगैरे टाकून घ्यायचे त्या सुगड्यामध्ये आणि एक जे वांचे कट केलेले आहे आपण ते सगळे ह्याच्यामध्ये सगळे एक वस्तू त्याच्यामध्ये गेली पाहिजे ह्याची शक्यतो काळजी घ्या, म्हणजे सगळंच वाण पुंजलं जातं असं पण सुद्धा याला म्हटलं जातं. तर तुमच्या इकडं पूजेची मांडणी कशी केली जाते आणि वाण कधी पुंजतात, दुसऱ्या दिवशी पुजतात का आदल्या दिवशी पुजतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथं वटाणे, बोरं, वालाच्या शेंगा, वरणाच्या शेंगा जे काय आहे ते टाकल्या आणि शेवटी मी तिळगुळ सुद्धा वाहिला आणि एक फूल सुद्धा ठेवलेलं आहे. तर मंडळी अशी होती आमच्या इथली सुगड पूजनाची पूजा. जर तुम्हाला पण पूजा आवडली असेल आणि तुमच्या इकडे कशी करतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि आजची पूजा तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्याला छान अशी प्रार्थनासुद्धा करायची आहे देवाला. इथं किती सुंदर दिसते पूजा आणि अशी पूजा जर आपण घरात मांडल्याच्या नंतर एकदम प्रसन्नसुद्धा वाटतं वातावरण. बाकी चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.